500चे इयरफोन्स विकणारा एक इंडियन ब्रँड आज हजारो कोटींची कंपनी बनला आहे. ना स्वतःची फॅक्टरी, ना ॲपल सारखी टेक्नॉलॉजी, पण ब्रँडिंग, मार्केटिंग आणि यूथ सायकोलॉजी वापरून एका ब्रँडने इंडियाचं ऑडिओ मार्केट बदलून टाकलं. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 11. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत बोट लाईफस्टाईलची कंप्लीट बिझनेस स्टोरी. इंडियामध्ये एक काळ असा होता जेव्हा ब्रँडेड इयरफोन्स म्हणजे एक्सपेन्सिव्ह लक्झरी मानलं जायचं. सोनी, JBL, स्कल कँडी हे ब्रँड्स मार्केटमध्ये होते, पण मिडल क्लास यूथसाठी ते खूप महाग होते. याच प्रॉब्लेम मधून 2014 मध्ये मार्केटमधल्या या प्रॉब्लेम मध्ये दोन मित्रांना करोडोंची अपॉर्च्युनिटी दिसली. अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी विचार केला, जर इंडियन यूथला स्टायलिश लुक, गुड साऊंड आणि अफोर्डेबल प्राइसिंग एकत्र दिली तर मार्केट कॅप्चर करता येईल. आणि तिथून जन्म झाला बोट लाईफस्टाईलचा. त्यांनी ॲपल चार्जिंग केबल विकायला सुरुवात केली, कारण त्या वेळेला ॲपल केबल्स पटकन खराब व्हायच्या आणि बोटने स्ट्रॉंग ब्रेडेड केबल मार्केटमध्ये आणल्या. पण खरी गेम बदलली ती वायरलेस इयरफोन्स आणि हेडफोन्समुळे. त्यावेळी इंडियामध्ये स्मार्टफोनची डिमांड वेगाने वाढत होती. जिओमुळे इंटरनेट चीप झालं होतं आणि यूथ ऑनलाईन म्युझिक, गेमिंग आणि रील्समध्ये जास्त टाइम स्पेंड करत होती. बोटने हा ट्रेंड परफेक्ट टाइमला पकडला. बाकी ब्रँड्स टेक्नॉलॉजी विकत होते, पण बोट लाईफस्टाईल विकत होता. त्यांनी प्रोडक्ट्सला स्पोर्टी लुक दिला, प्रीमियम पॅकेजिंग केलं आणि प्राइसिंग मिडल क्लासला परवडेल अशी ठेवली. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बोटने मार्केटिंगवर जास्त फोकस केला. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर्स, क्रिकेटर्स, बॉलिवूड सेलिब्रिटीज सगळीकडे बोट दिसत होतं आणि प्रोडक्ट पेक्षा कम्युनिटी बिल्ड केली. याच स्ट्रॅटर्जीमुळे काही वर्षातच बोट इंडियामधल्या बिगेस्ट ऑडिओ ब्रँड्स पैकी एक बनलं. कंपनीची ग्रोथ इतकी फास्ट झाली की रेव्हेन्यू हजारो कोटींपर्यंत पोहोचला. पण सक्सेस सोबत कॉम्पिटिशन पण वाढत होतं. नॉईस, बोल्ट, रिअलमी, OnePlus हे ब्रँड्स अग्रेसिव्ह प्राइसिंग घेऊन मार्केटमध्ये आले. बोटने सेल वाढवण्यासाठी हेवी ॲडव्हर्टायझिंग सुरू केली, सेलिब्रिटी मार्केटिंगवर मोठा खर्च केला आणि त्याचा रिझल्ट असा आला की फायनान्शियल इयर 23 मध्ये कंपनीला जवळपास 129 कोटींचा लॉस झाला. यानंतर मार्केटमध्ये एक मोठा प्रॉब्लेम सुरू झाला. काही कस्टमर्सने क्वालिटी कंप्लेंट्स पण केल्या, कारण अनेक प्रोडक्ट्स चायना मॅन्युफॅक्चरिंगवर डिपेंड होते. सोशल मीडियावर लोक म्हणू लागले, स्ट्रॉंग मार्केटिंग बट वीक प्रोडक्ट. कंपनीने IPO आणण्याचा प्रयत्न केला, पण मार्केट कंडिशन्स आणि प्रॉफिटेबिलिटी इश्यूमुळे IPO डिले झाला. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बोट कम्प्लिटली फेल झाली नाही. कंपनीने कॉस्ट कटिंग केलं, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस कमी केले आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये पुन्हा प्रॉफिटमध्ये कमबॅक केलं. आज बोटची स्टोरी आपल्याला एक इम्पॉर्टंट लेसन शिकवते. प्रोडक्ट क्वालिटी, इनोव्हेशन आणि कस्टमर ट्रस्ट हेच बिझनेस टिकवतात. तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पॉवरफुल बिझनेस केस स्टडीजसाठी बिझनेसवाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.